जब नाश मनुष्य पर छाता है तो पहिले विवेक मर जाता है, या माझ्या रश्मी रथीतल्या आवडत्या ओळी आहेत. म्हणजे मला या ओळी एवढ्या आवडतात की माझ्या पाठीमागे इथं लिहून घ्याव्यात की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि या ओळींचा अर्थ काय, तर या ओळींचा अर्थ आहे की जेव्हा सत्तेचा दर्प, सत्तेचा अहंकार सत्ताधीशांच्या डोक्यात जातो, त्यावेळी त्यांचा विवेक मरतो. आणि विवेक मेल्यानंतर काय होतं, म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी मेल्यानंतर काय होतं, तर सारासार विचार करण्याची बुद्धी मेल्यानंतर त्या व्यक्तीचा किंवा त्या संघटनेचा नाश व्हायला सुरुवात होते. आणि भाजप सोबत आता सध्या तेच होताना दिसतंय. म्हणजे भाजपचा विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी ही आता मरण पावली की काय असं वाटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे विद्यार्थी आंदोलनाच्या दृष्टीनं भाजपनं ज्या गंभीर चुका केल्या, त्या गंभीर चुका पाहता मोदी शहांची सारासार विचार करण्याची विवेक बुद्धी ही संपलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळं भाजपची आज जी अभूतपूर्व कोंडी झालेली आहे, ती अभूतपूर्व कोंडी याच विवेकाच्या नाशामुळे झालेली आहे. आणि त्यामुळं भाजप आता अधोगतीला लागलेली की काय असं मला वाटायला लागलंय. आता भाजपनं विद्यार्थी आंदोलन हाताळताना ज्या अभूतपूर्व चुका केल्या, त्या चुका नेमक्या काय तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मोदी शहांना सत्तेचा गर्व आलाय असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर नीटचा पेपर फुटला आणि शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 79 पेपर फुटल्याचा डेटा समोर आला आणि त्यामुळं विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी संघटना आणि इतर नेते सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळाले. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचा असंतोष बाहेर येत होता आणि त्यांची प्रमुख मागणी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायची. आता नैतिकतेच्या आधारावर सरकारनं त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आणि तिथंच तो विषय संपवायला पाहिजे होता. पण मोदी शहांच्या डोक्यात सत्तेचा दर्प गेलेला होता, सत्तेचा अहंकार गेलेला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही, त्यामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोष वाढत गेला. आता या रोषामुळेच सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर उपोषणाला बसले आणि त्यांच्या उपोषणाकडे भाजपनं सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. म्हणजे शेतकरी आंदोलनाकडे 1.5 वर्ष भाजपनं ज्या प्रकारे दुर्लक्ष केलं, त्याच प्रकारे सरकारनं सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि सरकारनं फक्त दुर्लक्षच केलं नाही, तर सरकारनं मेनस्ट्रीम मीडियाला तिथं जाऊ दिलं नाही. आता मेनस्ट्रीम मीडिया कुणाचा अंकित आहे हे देशाला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये असं मला आता तरी वाटतं. आता मोदी शहांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं दुर्लक्ष केल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला कव्हरेज मिळणं बंद झालं. आता हे कव्हरेज मिळणं बंद झालं, त्यामुळं अजूनही मेजॉरिटी लोक ही बातम्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी पेपर आणि टीव्हीवर अवलंबून आहेत. त्यामुळं त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचल्या नाहीत आणि राष्ट्रीय पातळीवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची चर्चा होणं बंद झालं. आता ही चर्चा बंद झाल्यानंतर 15व्या 16व्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांची तब्येत कशी खालावत चालली आहे हे समोर आलं आणि त्यातून सोशल मीडियावर तरुणांनी एकच संताप व्यक्त करायला सुरुवात केली. आता हा संताप व्यक्त झाल्यामुळं मेनस्ट्रीम मीडियाला सुद्धा तिथे यावं लागलं आणि हा मुद्दा पुन्हा मीडियामध्ये चर्चेत आला. पण मोदी शहांच्या डोक्यात ही सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर गेली आणि त्या सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गेला की त्यांनी सोनम वांगचुक यांची तब्येत खालावत असताना सुद्धा चर्चेची दारं उघडली नाहीत किंवा सोनम वांगचुक यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही आणि सोनम वांगचुक यांची तब्येत आणखी खालावत राहिली. आता एक दिवस अचानकपणे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचललं आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलं. आता यामुळे विद्यार्थी प्रचंड चिडले. म्हणजे आधी तुम्ही आमच्याशी चर्चा करत नाहीत, तो माणूस मरणासन्न अवस्थेत पोहोचलेला असताना सुद्धा तुम्ही त्याच्याशी बोलत नाहीत, त्याच्या मागण्या जाणून घेत नाहीत आणि एक दिवस पोलिसी बळाचा वापर करून अचानकपणे त्यांना उचलता आणि दवाखान्यात दाखल करता. आणि तरुणांच्या या रोषामुळे जंतर मंतरवर होणारी गर्दी ही वाढायला सुरुवात झाली.
आता सोनम वांगचुक यांना उचलून आपण दवाखान्यात नेऊ आणि त्या रात्री पोलिसी बळाचा वापर करून जंतर मंतरवरचं आंदोलन मोडून काढू असं सरकारला वाटत होतं. आता हा सुद्धा एक प्रकारचा सत्तेचा अहंकार डोक्यात जाणंच आहे. म्हणजे आंदोलन मोडून काढण्याची भाषा किंवा त्या प्रकारचं वर्तन सरकारकडनं व्हायला लागलं. पण चंद्रशेखर आझाद रावण असतील किंवा विद्यार्थ्यांची जंतर मंतरवरची गर्दी असेल, या सगळ्या गोष्टींमुळे सरकारला पोलीस ऍक्शन घेता आली नाही. आता अभिजित दिपके आणि इतर आंदोलकांनी आम्ही 20 तारखेला संसदेवर मोर्चा काढतोय अशी घोषणा केली होती. आता त्या घोषणेला ते स्टिक राहिले आणि आम्ही मोर्चा काढणारच आहेत असं त्यांनी सांगितलं. आता या मोर्चाला आलेल्या लोकांवर आपण प्रचंड लाठीचार्ज केला तर आपण या लोकांमध्ये किंवा या विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करू शकू आणि ही भीती निर्माण झाली की हे विद्यार्थी पळून घरी जातील आणि तेवढ्यात आपण जंतर मंतरवरचं जे स्टेज किंवा इतर फॅसिलिटीज आहेत त्या तोडून टाकू. म्हणजे जंतर मंतरवर सुद्धा यांना आंदोलन करू द्यायचं नाही किंवा पोलिसी बळाचा वापर करून तिथं या विद्यार्थ्यांना येऊ द्यायचं नाही असं सरकारनं ठरवलं. त्यानुसार ज्यावेळी मोर्चा निघाला त्यानंतर स्मोक बॉम्ब फेकण्यात आले किंवा पोलिसांकडून प्रचंड लाठीचार्ज करण्यात आला. विशेष म्हणजे मुलींवर अतिशय अश्लील प्रकारे किंवा अश्लाघ्य प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला. म्हणजे लाठीचार्जचा सुद्धा अश्लील प्रकार आपल्याला या आंदोलनात बघायला मिळाला. म्हणजे काही पोलीस अधिकारी स्पेशली मुलींना पाठीमागनं असे दंडुके त्यांच्या पाठीमागून खोसताना आपल्याला बघायला मिळाले किंवा असे मारताना बघायला मिळाले. म्हणजे लाठीचार्जचा हा नेमका कोणता प्रकार आहे हे मला पहिल्यांदाच कळालं. आता या प्रकारे दंडुके मारल्यानंतर किंवा मुलींचा एक प्रकारे विनयभंग केल्यानंतर या पोलिसांनी एकमेकांकडे बघून केलेलं स्मित हास्य युट्यूबवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागलं. आता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या या अमानुष लाठीचार्जचे व्हिडिओ किंवा मुलींच्या केलेल्या विनयभंगाचे व्हिडिओ हे व्हायरल झाल्यानंतर सरकार तोंडघशी पडलं आणि सरकारवरचा जनतेचा रोष आणखी वाढत गेला आणि त्यामुळे देशभरातल्या विविध शहरांमध्ये या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व्हायला लागली. म्हणजे महाराष्ट्रातच बघा, मुंबईत आंदोलन झालं, ठाण्यात आंदोलन झालं, पुण्यात आंदोलन झालं, संभाजीनगरला आंदोलन झालं किंवा आमच्या जालन्यात सुद्धा काही ठिकाणी आंदोलनं झाली. आता ही सगळी आंदोलनं झाल्यामुळं सरकारवरचा प्रेशर हा दिवसेंदिवस वाढत गेलेला आपल्याला बघायला मिळतो. आता या सगळ्या प्रेशरमध्ये काल राहुल गांधींनी उडी घेतली आणि त्यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच आंदोलन करायला सुरुवात केली. म्हणजे हे आंदोलन अनप्लॅन्ड होतं वगैरे गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण राहुल गांधींनी सरकारवरचा दबाव वाढवण्यासाठी ही मूग खेळली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की संसदेत या नेत्यांना बोलू दिलं जात नाही किंवा या नेत्यांनी जी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज बद्दल किंवा नीटच्या पेपर फुटीबद्दलची चर्चा मागितली होती, त्या चर्चेबद्दल सरकारकडून अनास्था दाखवली गेली आणि त्यामुळं राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आता त्यामुळं सरकारवरचं प्रेशर आणखीनच वाढलं. आता त्यांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं किंवा तिथून हलवलं, या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी या सगळ्या गोष्टींमुळं मीडियाला कव्हरेज देणं भाग पडलं आणि देशभरात नीटच्या पेपर फुटीची चर्चा झाली, मोदी शहांच्या उद्दामपणाची चर्चा झाली आणि धर्मेंद्र प्रधानांना कशा प्रकारे वाचवलं जातंय किंवा मोदी शहांचा धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्याचा अनाठायी प्रयत्न हा जनतेच्या रोषाला पात्र ठरला हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं आता जंतर मंतरवर वाढती गर्दी पाहता किंवा राहुल गांधी आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता संसदेत आणि संसदेच्या बाहेर सुद्धा सरकारला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागतंय आणि या रोषामुळं सरकारची प्रचंड कोंडी झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर किंवा हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मोदी शहांच्या डोक्यात दर्प कसा गेलेला आहे, म्हणजे सत्तेचा अहंकार कसा गेलेला आहे आणि त्यातून आंदोलनाच्या प्रत्येक पायरीवर त्यांचे निर्णय कसे चुकत गेले किंवा या अहंकारातून त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळं विद्यार्थ्यांचं हे आंदोलन कसं एक एक पायरीने वाढत गेलं किंवा जनतेचा रोष कसा वाढत गेला आणि त्यातून आज सरकारची जी कोंडी झालेली आहे ती अल्टिमेट कोंडी कशी झालेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि यामुळेच जब नाश मनुष्य पर छाता है तो पहिले विवेक मर जाता है या रश्मी रथीतल्या ओळी भाजपला कशा लागू होत आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल.
आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मोदी शहांच्या डोक्यात सत्तेचा गर्व गेला असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.